परिसंवादासाठी आपल्याकडे विचारपीठावर उपस्थित असणारे प्राध्यापक संजय कुमार कांबळे साहेब, त्याचबरोबर प्राध्यापक रितेश ओहोळ सर आणि प्राध्यापक राजाभाऊ पैलुमे सर, तर यांचा आता परिसंवाद चालू होते. त्यामध्ये सर्वप्रथम मी या सत्रामध्ये पुन्हा बहुजन उद्धारक बहुउद्देशीय विकास संस्था आणि पाली स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी प्राध्यापक संजय कुमार कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचा जो ज्यांचा विषय आहे बौद्धांचा भौतिकवाद हा विषय घेऊन ते सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय भीम. बहुजन उद्धारक बहुउद्देशीय विकास संस्था लातूर आणि पाली स्टुडंट फेडरेशन यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालं. या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तुम्ही इथे उपस्थित आहात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आताची विशेषतः 2 व्याख्यानं ही अप्रतिम झालेली आहे. त्यामुळं पुढची मांडणी करत असताना त्याच आधारावर किंवा त्याच्या आसपास जर विचार असतील तर ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हा विषय फार महत्त्वाचा राहील असं मला वाटतं. त्यामुळे मी आयोजकांना अगोदरच सांगितलेलं होतं की जो बुद्धाचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, जो भौतिकवाद आहे, त्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा केली तर ती अधिकची महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्यामुळं ज्या वेळेस आपण अभ्यास करतो एखाद्या विषयाचा त्यावेळेस त्याचं पद्धतीशास्त्र आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याचे दृष्टिकोन लक्षात घेतले पाहिजे. धर्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे थिओलॉजी हे एक सामाजिक शास्त्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धर्म, समाज आणि विज्ञान यात परस्पर काय संबंध आहे ते पण आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हे लक्षात घेत असताना समाजशास्त्रामध्ये धर्म ही एक सामाजिक संस्था म्हणून विशेषत्वाने त्याकडे पाहिलं गेलं. आणि त्यामुळं धर्माच्या समाजशास्त्राचा अभ्यास हा या ठिकाणी अनेक वर्षापासून केला जात आहे. आपल्याला असं वाटत असतं की धर्माचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, आपण कुठल्या ना कुठल्या एका विशिष्ट धर्मात जन्माला आहोत म्हणजे आपल्याला त्या धर्माचं संपूर्ण माहिती आहे असा एक समज असतो. परंतु हे एक अभ्यासाचं क्षेत्र आहे. आपण साहित्याचा अभ्यास जर करणार असू तर आपल्याला त्या विषयावरचं साहित्य कोणकोणतं लेखन प्रसारित झालेलं आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्याही प्राचीन मानव समाजाची प्राथमिक सामाजिक संस्था त्यांची धर्मसंस्थाच असू शकते. आणि त्यामुळं या धर्माचे जे काही वेगवेगळे अभ्यासाचे दृष्टिकोन आहेत त्यातल्या काही दृष्टिकोनाचा तरी आपल्याला अभ्यास असला पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः आजच्या संदर्भामध्ये मार्क्सवादानी धर्माकडे कसं पाहिलं, स्त्रीवादानी धर्माकडे कसे पाहिले आणि आंबेडकरवादानी धर्माकडे कसं पाहिलं या विषयाच्या अनुषंगाने पण आपण त्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. समाजशास्त्रामध्ये धर्माचा ज्यावेळेस अभ्यास झाला त्यावेळेस धर्माच्या समाजशास्त्रामध्ये डर्खीम यांचं नाव पुढे येतं आणि मॅक्स वेबर यांचं नाव पुढे येतं. डर्खीम यांनी एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर वेबर यांनी सोशोलॉजी ऑफ रिलिजन आणि हे 2 पुस्तकं हे समाजशास्त्रामध्ये एक प्रमाणभूत म्हणून धर्माचा अभ्यास करण्यासाठी अवलंबिले जातात, त्याचा अभ्यास केला जातो. मॅक्स वेबर यांनी कार्ल मार्क्स यांच्या विचाराला विरोध करून आपली मांडणी केली. मार्क्स यांनी धर्माला नकार दिला. वेबर यांनी धर्माचा विचार अधिक सखोलतेने मांडण्याचा प्रयत्न केला, त्याचा शोध घेतला, त्याचं संशोधन केलं आणि त्यांनी प्रोटेस्टंट एथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून
ख्रिश्चनिटीमध्ये कोणकोणत्या पद्धतीने धर्माकडे पाहण्यात आलं, कॅल्विनवाद काय होता याकडे पाहण्यात आलं. म्हणजेच धर्मशास्त्राचा अभ्यास, थिओलॉजीचा अभ्यास जसा महत्वाचा आहे तसाच त्या थिओलॉजीमध्ये तुलनात्मक अभ्यास पण महत्वाचा आहे. त्यामुळं आपण साहित्यिक वेगवेगळ्या साहित्यिकांनी केलेली मांडणी ही कोणत्या दृष्टिकोनातून केली आणि ती मांडणी आताच्या कालखंडापर्यंत कुठं विकसित होत गेली, त्यांचं म्हणणं काय आहे, त्याच्यातून कोणती नीती निर्माण होते आणि आधुनिकतेचा काय त्याच्यामध्ये संबंध आहे, विवेकवाद कुठं उपस्थित होतो, या सगळ्या गोष्टींची आपण दखल घेतली पाहिजे. आपल्या या सभागृहात आत्ताच या धर्मशास्त्राचे अभ्यासक, बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉक्टर प्रदीप गोखले सर आहेत. त्यांनी विवेकवादाची मांडणी केलेली आहे, बौद्ध धर्माबद्दलचं सखोल अध्ययन, आंबेडकरवादाचं सखोल अध्ययन केलं. समाजशास्त्रामध्ये अशी मांडणी फारशी कोणी केलेली नाही. ती मांडणी आपल्याकडे सरांची मांडणी उपस्थित आहे. आणि त्यामुळं आपण ज्यावेळेस या धर्मशास्त्राकडे आपण पाहतो त्यावेळेस या समाजाची वाटचाल कशी होत गेलेली आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. समाजाची निर्मिती कशी झाली, वाटचाल कशी झाली. ऑगस्ट काउंट म्हणतात की इथं 3 परिस्थितीतून इथं समाज विकसित होत गेलेला आहे. समाजाची सुरुवातीची अवस्था होती निसर्गावस्था, दुसरी अवस्था होती अध्यात्मवादाची आणि तिसरी अवस्था आहे विज्ञानवादाची. त्याला त्यांनी पॉझिटिव्हिजम असे नाव दिलं. आणि त्यामुळं बुद्धाचा भौतिकवादी विचार लक्षात घेत असताना आपणाला पॉझिटिव्हिजमच्या दृष्टिकोनातून काय दिसतं का नवीन, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. जडवाद काय आहे, चेतनावाद काय आहे, ते परस्परांना विरोध कोणकोणत्या साहित्यातून झाला, त्याचं काही चिंतन पुढे आलेलं आहे का, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे घेत असताना आपल्याला दिसून येतं की इथं काही अभ्यासकांनी त्याची विशेषत्वाने दखल घेतली. ते म्हणजे S.G. सरदेसाई यांनी भारतीय तत्वज्ञान, वैचारिक आणि सामाजिक संघर्ष हा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी इथं वेगवेगळ्या पद्धतीमधल्या विचारांमध्ये कशा पद्धतीने संघर्ष झाला त्याची त्यांनी मांडणी केली. आणि हे मांडणी करत असताना चेतनावाद विरुद्ध भौतिकवाद ही मांडणी काय होती, वेदांत हिंदू धर्म काय सांगत होतं, आणि हे सांगत असताना भारतामधली जी सामाजिक परिस्थिती होती त्या परिस्थितीचं विचाराच्या संदर्भामधली त्यांनी एक अनालिसिस मोठ्या प्रमाणात केलं. आणि त्या माध्यमातून त्यांनी इथलं भौतिकवादी संघर्ष, इथला लोकायत, चार्वाक, बुद्ध तत्वज्ञान यांनी कोणती मांडणी केली याविषयीचं लेखन केलं. त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून या पुस्तकाची मांडणी केली असे मला वाटतं. आणि हे करत असताना आपल्याला दिसून येतं की या सगळ्या संदर्भामध्ये बुद्धाचा विचार काय होता, बौद्ध तत्वज्ञानाविषयी काय ग्रंथ लिहिण्यात आले, हे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लक्षात येतं की या ठिकाणी डॉक्टर आ साळुंके यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध नावाचा ग्रंथ लिहिला. तो एक बायोग्राफिक पद्धतीचा आहे. त्यानंतर कॉम्रेड शरद पाटील यांनी बुद्ध भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्त्रोत असं बुद्धाचं वर्णन केलं. त्याविषयीची एक पुस्तिका लिहिली. तेही स्वतः मार्क्सवादी दृष्टिकोनातून होते. आणि पुन्हा सदानंद मोरे यांनी बुद्धाबद्दल असं म्हणतात की गांधीजींचा सत्य अहिंसेचा मार्ग हा बुद्धाचा मार्ग आहे असं विश्लेषण करतात. डॉक्टर भालचंद्र नेमाडे म्हणतात की वारकरी चळवळीत आढळणारी सर्व चांगली तत्वे बौद्ध धर्मातून घेण्यात आलेली आहेत. एका बाजूला पॉझिटिव्हिजम आहे, दुसऱ्या बाजूला चेतनावाद आहे. आणि बुद्धाला दोन्ही साईडने वेगवेगळ्या पद्धतीने पाहणाऱ्या परंपरा इथं निर्माण झाल्या. आणि त्यामुळं इथली जी परिस्थिती आहे, वैचारिक परिस्थिती आहे, त्याचा आपणाला संशोधनाच्या पातळीवर अभ्यास करावा लागेल असं मला वाटतं. आणि हे करत असताना डॉक्टर गेल आंबेट यांनी गौतम बुद्ध यांनी
बौद्ध धर्माचा प्रसार जे सुरुवात केली ते कालखंडातली परिस्थिती काय होती आणि आतापर्यंत काय पद्धतीने तो वाटचाल होत गेली याविषयीचं लेखन केलं. त्याचं परीक्षण डॉक्टर प्रदीप गोखले सरांनीच केलेलं आहे. आणि हे पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की बुद्ध धर्माबद्दलचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास हा सायंटिफिक पद्धतीने झाला पाहिजे. आणि बुद्धाचं तत्वज्ञान हे पण कसं सायंटिफिक होतं, ते होतं की नाही, ते काय होतं, पुन्हा बाबासाहेबांनी काय नवीन मांडणी केली याविषयीचा पण अभ्यास झाला पाहिजे, जो आतापर्यंतच्या चर्चेमध्ये तो पुढे आलेला आहे की नवयान हे वेगवेगळ्या बुद्धिझमला चिकित्सक करून मग त्याच्यातून नवयानाची निर्मिती झालेली आहे. मग हे होत असताना विज्ञानवाद आणि पुन्हा नीती या दोन्हीमध्ये कशा पद्धतीने संबंध साधला आणि संवाद साधला याची एक मांडणी करण्याची आवश्यकता आहे. ती या चर्चासत्राच्या माध्यमातून पुढे आली पाहिजे असं मला वाटतं. कारण की एका बाजूला बुद्धिझम आहे, दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्षता आहे. मग बुद्धाचे विचार आणि धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे, नवीन नीतीची मांडणी ही कशा पद्धतीची असली पाहिजे, त्याचा एक विचार आपण करता येऊ शकतो का, असा एक मला प्रश्न वाटतो. ज्यावेळेस दलाई लामा यांनी त्यांचं जे आत्मकथन लिहिलेलं आहे धर्माच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये त्याची पुढची दिशा काय असू शकते, जागतिक शांततेसाठी कोणती दिशा असू शकते याविषयीच त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि त्यामुळे त्या माध्यमातून सांगतात की ते जगामध्ये जर नीती निर्माण करायची असेल तर एका बाजूला दुःख निर्माण करणारी, दुःख नष्ट करणारी नीती असली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाचा भौतिकवाद या दोन्ही मधला परस्पर संबंध निर्माण करता आला पाहिजे असे ते मांडणी करतात. बुद्धाच्या मांडणीमध्ये आपल्याला दिसतं की अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक वाणी, कर्मांत, आजीविका, स्मृती, समाधी या सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये संबंध आलेला आहे. आणि मग हे होत असताना आपल्याला धम्माचं आचरण हे बुद्धाचा आदर आणि सन्मान आहे असं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. बुद्धांनी जे सांगितलं ते नीतीचा मार्ग हा अष्टांग मार्गाच्या माध्यमातून दिसतो आणि त्यामुळं आपण सम्यक पद्धतीने कसं वागलं पाहिजे हे त्या अष्टांग मार्गातून दिसतं. तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेब एका बाजूला संविधान मानतात तर दुसऱ्या बाजूला लगेच बुद्ध आणि त्यांचा धम्म मानतात. या दोन्हीमध्ये परस्पर संबंध काय आहे, संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडं धम्माची नीती आहे. तर त्या दोन्ही मधला परस्पर संबंध अधोरेखित करून भारतामध्ये माणसाची जडणघडण, इथले तत्वज्ञान हे भौतिकवादी कसं होईल, कारण की त्याचा एक विचार कसा मांडता येईल आणि सर्वसमावेशक पद्धतीने इथं राहण्यासाठी पूरक लोकांना वातावरण कसं होईल आणि बुद्धाच्या मार्गातून इथलं आपलं दुःख निर्माण होऊ शकतं का, हा एक विचार मला महत्वाचा वाटतो. जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये आपल्याला धर्माचं आचरण करणार नाही व्यवस्थितरित्या, की जो समतेवर आधारित असेल, जो सगळ्यांना समान पद्धतीने न्याय देऊ शकेल, त्या पद्धतीनेच आपल्याला इथली एक नीती निर्माण करावी लागेल अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. विज्ञानामध्ये दुसऱ्या बाजूला बुद्धांनी काय सांगितलं की तो विज्ञानवादी दृष्टिकोनातून मांडणी करत असताना पुनर्जन्म आणि कर्मकांड यांना नकार देण्यात आलेला आहे. जो नवबौद्ध या विषयाची मांडणी करतो तर त्या पद्धतीने जसं गोखले सरांनी केली की त्यांनी अगोदरचे जे काही धर्म होते ते ईश्वराला प्रमाण मानत होते. ईश्वर हा फार महत्वाची गोष्ट आहे आणि तोच केंद्रस्थानी आहे ही मांडणी होती. बुद्धांनी माणूस हे केंद्रस्थानी असल्याची मांडणी केली. हा फरक आहे. आणि त्यामुळं इथं धर्मवाद्यांनी जो विज्ञानाला नकार दिलेला होता त्यांनी सांगितलं की इथली चिकित्सा करायची नाही, ईश्वर हाच केंद्रस्थानी आहे आणि त्यामुळं त्याची चिकित्सा करण्याचं काम इथं पहिल्यांदा बुद्धांनी केलं. त्यामुळं बौद्धवाद हा इथं एक महत्वाचा ठरतो. त्यांनी जडवादी दृष्टिकोनाला महत्व दिलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे एक महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी पुढे आणली. इथं काय होतं की विज्ञानाला महत्व आहे, परंतु विज्ञानापेक्षा त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिकचं महत्व आहे आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्व हे बुद्धाच्या विचारातून पुढे प्रसारित होत असताना दिसून येतं. त्यांनी चिकित्सेला नकार दिला नाही, त्यांनी चिकित्सेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळं
हे जे काही बुद्धिवाद आहे तो बुद्धिवाद आपणाला एक महत्वाचा भाग म्हणून आपणाला पुढे येत असल्याचं दिसतं. आणि त्या माध्यमातूनच त्यांनी अतदीप भव, तू स्वतःचा प्रकाश बन, आपणच आपला विचार व्यक्त केला पाहिजे, कुणाची कॉपी नाही केली पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांनी विचार व्यक्त केला. स्वतःचा स्वयंप्रकाशित व्हा, चिकित्सक बना, ही विचार हे जडवादी दृष्टिकोनातला महत्वाची एक देणगी आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे बुद्धांनी विवेक आणि करुणा ही एक प्रेरक अशी एक शक्ती दिली, वैचारिक शक्ती दिली. करुणा हा, प्रज्ञा हा आपल्यामध्ये असला पाहिजे, करुणा असली पाहिजे, जे उत्तम कांबळे सरांनी त्याविषयीची मांडणी केली. आणि ही मांडणी आपल्याला पुढच्या काळामध्ये फार महत्वाची ठरणार आहे. पुढच्या कशाला, आताच फार महत्वाची आहे. कारण की आज जे पद्धतीने जग युद्धग्रस्त बनलेलं आहे, इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये कितीतरी लोक मरत आहे. मग याच्यावर बुद्ध काय उपाय सांगू शकतो का, असा पण आपल्याला विचार करावा लागेल. आज ज्या पद्धतीने हिंसक वातावरण निर्माण झालेलं आहे सगळीकडे आणि क्रांतीला प्रतिक्रांतीने आव्हान दिलं जात आहे, जग वेगवेगळ्या संघर्षामध्ये उभा टाकलेला आहे. विशेषतः 1990 नंतर या ठिकाणी धर्माचं महत्व वेगळ्या पद्धतीने आयडेंटिटीच्या स्वरूपात पुढे आलं. त्याचा पण एक विचार इथं झाला पाहिजे. तो अमर्त्य सेन यांनी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन हा एक ग्रंथ आणि आयडेंटिटी अँड व्हायोलेन्स हा दुसरा ग्रंथ त्या माध्यमातून केला. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन मध्ये त्यांनी वेगवेगळे संघर्ष कसे होत आहेत त्याची त्यांनी मांडणी केली. आणि त्याचबरोबर प्रत्येक राजवटीनं इथं वेगवेगळ्या पद्धतीने भारताला एक नवीन संस्कृती घडविली आणि वाद संवाद होत होत इथली भारतीय संस्कृती घडली. बुद्धांनी काय विचार दिले, मुस्लिमांनी काय विचार दिले, हिंदुत्ववाद्यांनी मधल्या काही परंपरेतून चांगले विचार आले, अशा सगळ्या परंपरेतून इथली भारतीय संस्कृती घडली असं त्यांनी सांगितलं. आयडेंटिटी, अस्मिता आणि हिंसाचारामध्ये समाज हा वेगवेगळ्या धर्माच्या आधारावर विभक्त होऊन एकमेकांवर संघर्ष कसा करत आहे त्याची मांडणी पुढे येते. आणि क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन अँड मेकिंग ऑफ ए न्यू वर्ल्ड ऑर्डर हे सॅम्युअल हंटिंग्टन यांचं पुस्तक हे पहिल्यांदा ज्यावेळेस 70च्या दशकात आलं त्यावेळेस त्यांनी त्याच्यातून मांडणी केली की आता रशिया आणि अमेरिका यांच्यातील जो काही बेबनाव होता तो आता संपला आणि आता रशियाचा कोलॅप्स झालेला आहे आणि याच्यानंतरचा जो काही संघर्ष असेल तो अस्मितांचा असेल, तो धर्मामधला संघर्ष असेल. त्यामुळं धर्माचा अभ्यास करणे, त्याचा चिकित्सक अभ्यास करणे हे आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. 90च्या नंतर काय झालं की एक धर्मामध्येच ज्या वेगवेगळे पंथ आहेत त्याच्यामध्ये संघर्ष व्हायला चालू झाले. शिया विरुद्ध सुन्नी, वेगवेगळे जातीमधलेच वेगवेगळे पंथ. आणि ह्या सगळ्या संघर्षामध्ये पुढचा जो काही संघर्ष निर्माण झाला तो त्यांनी ज्या पद्धतीने मांडला त्या पद्धतीचा झाला की विदिन सिव्हिलायझेशन, मुळामध्ये सिव्हिलायझेशन मध्ये संघर्ष नसतो, संस्कृतीत संघर्ष असतो. सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यता. आणि मग या सगळ्या परिस्थितीत 90च्या नंतरच्या परिस्थितीचं आपल्याला जर विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला धर्मचिकित्सा करणं हे एक महत्वाची बाब म्हणून आपल्यावर येणारी ती जबाबदारी ठरते. कट्टर धार्मिकता हा सध्याच्या कालखंडाचा एक गुणधर्म म्हणून दिसतो. आणि हे जे कट्टरता आहे ही कट्टरता आपणाला जर संपवायची असेल तर आपणाला विज्ञानावर आधारित अशा समाजाची मांडणी करावी लागेल, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी करावी लागेल. आपल्याला मृत्यूनंतरचं काही नाही, पुनर्जन्म काही नाही, ईश्वर काही नाही. जरी ते आपण मानत असलो तरी तो नीतीसाठी मानणं हे तितक्यापुरतं मर्यादित अर्थानं ठीक आहे. परंतु आपणाला जर समाजाची प्रगती करायची असेल तर ती समाजाची प्रगती आपणाला चिकित्सकतेच्या आधारावर ती करावी लागेल. त्यासाठी तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागेल अशी एक मला ते वाटतं. कारण की धर्मशास्त्रामध्ये धर्मसंस्थेची आज जी काही स्थित्यंतर होत आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतली पाहिजे. ते स्थित्यंतर हे आपण 21व्या शतकात राहतो, आधुनिक म्हणून घेतो आणि ज्याला आपण पारंपरिक म्हणून समजण्यात आलं होतं, तुच्छ लेखत होतो, त्या धर्माकडे पाहण्याचे आपले जे दृष्टिकोन आहेत
ते आपण समजून घेण्यात कमी पडलो, थिओलॉजीचा आपला अभ्यास कमी पडला. आता आपल्या संदर्भात तर असं झालेलं आहे की बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, आपण काय अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं फारसं कधी वाटलंच नाही. लोकांनी कधीच अभ्यास ज्या प्रमाणात केला पाहिजे होता त्या प्रमाणात केला नाही आणि लोक कन्फ्युजन मध्ये राहिले. एका बाजूला पाली भाषा, दुसऱ्या बाजूला मराठी भाषा. आता आमचे लग्न सगळे पाली भाषेत लावलेले, काय लावलं काय बोललं काय माहिती नाही. हे अशा गोंधळामध्ये आपण गेलो. त्याच्यामुळं साध्या सोप्या पद्धतीने बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे, आताच्या दुःख मुक्तीच्या दिशेने ते कसं पद्धतीने जाऊ शकेल, विज्ञानाचा मार्ग काय आहे, भौतिकवाद काय आहे, जडवाद काय आहे. जडवादाबद्दल लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते मार्क्सवादी होते आणि हे जडवादाबद्दलचे ते पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. धर्मशास्त्राबद्दल धर्मांबद्दल तुलनात्मक अभ्यास डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केला. धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, भक्ती आणि धम्म, धर्मचिंतन या विषयाची जी 3 पुस्तकं आली, मानव आणि धर्मग्रंथ, ही जी 3 पुस्तकं आली, ह्या 3 पुस्तकामधून आपणाला सध्याच्या कालखंडामध्ये काय पद्धतीने परिस्थिती आहे समाजाची ते आपणाला लक्षात घ्यायला मदत होऊ शकते. आणि म्हणून ही जी साहित्य आहे बुद्ध धर्माच्या विषयीचं, वेगवेगळ्या धर्माच्या विषयीचं, आपण केवळ बुद्धाचाच अभ्यास नाही केला पाहिजे, आपण सगळ्या धर्माचा तौलनिक अभ्यास कसा करता येईल, कुठल्या धर्माने काय सांगितलेलं आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, लोकांमध्ये आपण चिकित्सक विचार काय देऊ शकतो का, अगोदरच्या अभ्यासकांनी केलेली मांडणी काय आहे, हे आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला जे काही मुद्दे पुढे येतील ते मुद्दे हे समाजासाठी चर्चेसाठी खुले असले पाहिजेत असं एक मला वाटतं. आपलंच खरं किंवा इतरांचं खोटं असं म्हणून आपण न करता ते काय आहे याचा संशोधनाच्या पातळीवर आपल्याला पुढे मांडता आलं पाहिजे. तरच आपण आपलं साहित्य हे अधिक विकसित करू आणि लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू, लोकांमध्ये जाऊ आणि आपणालाही ते मान्य होईल. मलाही अनेक वेळेला असं वाटायचं की विज्ञान हे धर्माला पर्याय आहे, पण मी ज्यावेळेस गोखले सरांचा एक विवेकवादाबद्दलचा अभ्यास केलो, त्यांनी अन्वीक्षण मध्ये त्यांचा एक लेख आलेला होता, हे विवेकवाद काय आहे, रॅशनलिझम. मग ते रॅशनलिझमची निर्मिती कुठून झाली, ते ऍक्च्युअल त्याचे डेफिनेशन काय आहे, त्याचा प्रसार कसा होतो, ते धर्माचं स्थान काय आहे, ते ईश्वर काय आहे, भक्ती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण एकत्रित मी त्यांच्या लेखांचा अभ्यास केलो त्यावेळेस मला लक्षात आलं की हा विषय फार सखोल आहे. कारण की या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला युरोपमध्ये 16व्या शतकात काय झालं इथपासून अभ्यास करावा लागतो. धर्मशास्त्राची चिकित्सा कशी झाली, प्रबोधन युग काय होतं आणि आपल्याकडलं प्रबोधन युग हे कुठपर्यंत आहे, कुठल्या विषयाच्या संदर्भातलं प्रबोधन आज चालू आहे, या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. आणि ही सगळी मांडणी आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही, आता ज्या पुस्तकांचा मी उल्लेख केला तोपर्यंत आपल्याला विज्ञानवाद काय आहे, आपल्याकडे फिलॉसॉफी डिपार्टमेंट मध्येच विज्ञानवादाचे तत्वज्ञान नावाचे, विज्ञानाचे तत्वज्ञान नावाचंच गोखले सर, मोरे सर यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. पाश्चात्य विचारवंतांचं काय मत आहे, पॉझिटिव्हिझम काय आहे, विज्ञान काय आहे, अनुभव काय आहे, निरीक्षण काय आहे, त्या प्रत्येकाची चिकित्सक पद्धतीची मांडणी त्या पुस्तकात आलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला विज्ञानवादी जर बनायचं असेल तर विज्ञानवादाचा अभ्यास करावा लागेल, धर्मशास्त्राबद्दलचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला तौलनिक अभ्यास करावा लागेल. आणि या माध्यमातूनच आपल्याला जगातले प्रश्न काही सुटू शकतात का, कारण की जगण्यामध्ये प्रत्येक वेळेला फक्त पोलिसी कायदाच उपयोगी नसतो, तर नीतिमत्ता काय आहे, ती नीतिमत्ता ही कोणत्या आधारावर असेल, मोरॅलिटी काय असेल, लोकांनी एकमेकांप्रती कशा पद्धतीने वागलं पाहिजे, हा जो विषय आहे तो विषय फक्त संविधानापुरता मर्यादित असू शकत नाही, तो लोकांच्या अंतर्मनापर्यंत पोहोचणाऱ्या धर्माच्या मूलगामी अभ्यासापर्यंत आपल्याला जावं लागेल, त्याचा ठाव घ्यावा लागेल. आणि ते करण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य उपयोगी पडेल. मी या विषयामधला काही फार जास्त अभ्यास केलेला नाही, हे मला मान्य करावं लागेल. मला मान्य करावं लागेल की मी हे फक्त एक 10-12 पुस्तकं वाचलेली आहेत, त्याच्या पलीकडे मी फार पुस्तकं वाचलेली नाही, ते पण मी धर्माच्या समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून वाचलेलं आहे. कारण की धर्माचं समाजशास्त्र हे आमच्या समाजशास्त्रामधला एक महत्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानेच मी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केलेला आहे. पण सखोल अभ्यास, बुद्धिझम बद्दलचा अभ्यास आपल्याला गोखले सरांच्या साहित्यामधून दिसतो. आज जी मांडणी उत्तम कांबळे सरांनी केली ती पण एक दिशादर्शक मांडणी आहे. पण खरोखररित्या जर वाचन करायचं असेल विज्ञानाबद्दलचं, भौतिकवादाबद्दलचं, तर आपल्याला
हाडेकर यांनी एक लिहिलेलं पुस्तक आहे, सुगावा प्रकाशनाने बुद्धाचा भौतिकवाद नावाचं, आणि गोखले सरांचं पुस्तक आहे. आता नवीन रिसेंट मध्ये 2-3 पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. ते सगळे पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. मी या विद्यापीठामध्ये जसं आलो तसं मी फार सरांचा मी फार घाबरत असतो की सर म्हणजे इतकं नॉलेज आपण घेऊच शकणार नाही, अशी एक मला वाटत असतं की जी सातत्य आहे, जी स्टॅमिना आहे, मॉरल स्टॅमिना आहे वाचनाबद्दलचा, तो प्रचंड मोठ्या प्रमाणाचा आहे. आणि त्यामुळं मी या विषयाची मांडणी करत असताना मला ज्यावेळेस सर येणार आहेत हे लक्षात आल्यानंतर मी पहिल्यांदा घाबरलो होतो. आता पण घाबरलेलाच आहे की आपण ज्यावेळेस आपल्या सरांपुढे बोलतो, आता हे आमचे सर आहेत हे, आणि त्यामुळं माझ्याही मनामध्ये भीती होती की आपण नेमकं या विषयाची मोठा विषय आहे. बुद्धाचा भौतिकवाद हा लहान विषय नाही. त्यांनी केलेली मांडणी ही प्रचंड मोठी आहे. ती चिकित्सक पद्धतीने लोकांपुढे गेली पाहिजे. विज्ञानवादाबद्दलची मांडणी, याच्याबद्दलची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं प्रचंड मोठ्या प्रमाणात लेखन करण्यात आलेली आहेत. डीप अभ्यास झाला पाहिजे आणि आपण सगळेजण मिळून अभ्यास करू. आपण कोणीही फारसं त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं इथून पुढच्या कालखंडामध्ये या माध्यमातून आपण ती प्रेरणा भेटेल आणि वाचनाबद्दलची आवड निर्माण व्हावी, एवढीच एक अपेक्षा आहे. आणि मलाही इतरांचंच ऐकायचं होतं. मलाही फारसं मला व्यक्तिगत बोलायचं नव्हतं, कारण की मी 5 मिनिट बोलायचा असा मी विचार केलेला होता. पण जेवढा वेळ झाला तेवढा झाला, आता काय करणार. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद सर. सरांना बौद्धांचा भौतिकवाद हा विषय दिल्यानंतर सरांनी त्या अनुषंगाने बुद्ध आणि विज्ञान, बुद्ध आणि पुनर्जीवन, त्याचबरोबर प्रज्ञाशील करुणा आणि बुद्ध आणि धर्मनिरपेक्षता अशा अनेक विषयांची सांगड घालून आपल्यासमोर त्यांनी बुद्धांचा भौतिकवाद याविषयी विचार व्यक्त केले. धन्यवाद सर. यानंतर पाली विभागाचे प्राध्यापक रितेश ओळ सर यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी बौद्ध आणि संस्कृती हा त्यांचा विषय आहे, त्यांनी त्याच्यावर आपले विचार व्यक्त करावेत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व स्मृतींना त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी संजय कुमार कांबळे सर, बैलुमे सर, आमचे गोखले सर, सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. आजचा जो मला विषय दिलेला आहे तो कुठला असा स्पेसिफिक विषय दिलेला नाही आहे की फक्त बौद्ध संस्कृती ह्या विषयाबद्दल मला बोलायचं आहे. आणि मला याची जाणीव आहे की जेवढा वेळ माझा महत्त्वाचा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचा तुमच्या सगळ्यांचा वेळ आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मला जे काय बोलायचं आहे ते मी सारांश रूपाने सांगणार आहे. तर जो विषय आहे बौद्ध संस्कृती, याची व्याप्ती खूप मोठी आहे. संस्कृतीमध्ये बऱ्याच विषयांचा अंतर्भाव होतो. कुठल्या विषयाचा अंतर्भाव होत नाही, बऱ्याच विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये शिक्षण आहे, इतिहास आहे, सगळ्या प्रकारचे विषय आहेत. आपण जे जगतो, खातो, पितो, आपण जे कपडे घालतो, त्या ज्या पद्धती आहेत, ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास आपण संस्कृतीच्या अंतर्गत करत असतो किंवा करणं अपेक्षित असतं. मुळात आपण इथं काही विद्यार्थी इतिहासाचे अभ्यासक असतील आणि सकाळपासून खूप महत्त्वपूर्ण ऐकायला मिळालं, खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, ज्ञानात खूप जास्त भर पडली की इतिहास जो आपल्या समोर आज आहे, काही जे आपण विद्यापीठामध्ये, शाळांमध्ये जो इतिहासाचा अभ्यास करतो, तो इतिहासच मुळात चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. हे मी नाही सांगत आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांचं जर तुम्ही क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक वाचल्याशिवाय आपला अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही. तिथं स्पष्ट बाबासाहेब म्हणतात की जो इतिहास आहे, जो आपण आता विद्यापीठांमध्ये, कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिकतो, तो इतिहासच नाहीये. असं नाहीये की भारताला इतिहास नाहीये म्हणून, परंतु जो इतिहास आपण शिकतो
तो मुळात चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. आणि त्याच्यामध्येच आपण PhD वगैरे हे ते सगळं करतो. बाबासाहेब स्पष्ट म्हणतात की हा इतिहास हा सगळा चुकीचा इतिहास आहे. तो बायकांना आणि लहान मुलांना करमणुकीचं साधन म्हणून त्याला तुम्ही फार फार तर वापरू शकता, त्याचं फार काही स्थान नाहीये. मग हे बघणं खूप आवश्यक आहे तुम्हाला जर संस्कृती समजून घ्यायची असेल तर. भारतीय संस्कृती जिला आपण संस्कृती म्हणतो, ह्या भारतीय संस्कृती मध्ये मुख्य 2 प्रवाह आपल्याला बघायला मिळतात प्राचीन काळामध्ये. एक ब्राह्मण परंपरा आणि दुसरी श्रमण परंपरा. ब्राह्मण परंपरा मध्ये बाकी सगळे म्हणजे जे ब्राह्मणांनी चालवलेल्या परंपरा त्या सगळ्या होत्या. आणि त्याच्या उलट श्रमण परंपरा जिथे बुद्ध आणि महावीर हे प्रामुख्याने होते. आणि हा जो संघर्ष आहे हा तिथून सुरुवात होतो. मुळात भारताच्या इतिहासाला सुरुवातच मुळात बुद्धांपासून होते. बुद्धांच्या आधी जो इतिहास आहे तो सगळा काल्पनिक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, कुठल्याही प्रकारे जगामध्ये त्याला स्थान नाही, कुठल्याही प्रकारचे त्याला मान्यता नाही. मग इथले हिंदुत्ववादी, इथले सनातनवादी जो आग्रह करतात आमचा इतिहास, आमची परंपरा 5000 वर्षापूर्वीची आहे किंवा 10,000 वर्षापूर्वीची आहे, लाखो वर्षांपूर्वीची आहे. तसंच बौद्ध धर्मामध्ये पण झाले ना. बौद्ध धर्मामध्ये पण सांगणारे झाले की आमचा इतिहास हा असंख्य वर्षांचा आहे. म्हणजे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून किंवा तुलना करण्याच्या दृष्टिकोनातून जी चर्चा होते तो भाग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म हा जो वाद आहे हा 2600 वर्षांपासूनचा वाद हा अजूनही आपल्याला बघायला मिळतो आणि तो चालत राहणार आहे, हा आपल्याला बघायला लागणार आहे. मुळात जी परंपरा क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये आपल्याला बघायला मिळते की जे आपल्याला झोपेत ठेवण्यासाठी, जागृत न करण्यासाठी किंवा आपल्याला आपण कशा अंधारात राहू ह्याच्यासाठी प्रयत्न केले जातात जाणीवपूर्वक. कशा प्रकारे आपण अंधश्रद्धेमध्ये राहू, कशा प्रकारे आपण जागे होणार नाही, कशा प्रकारे आपण एकामागे एक सणावारामध्ये अडकत राहू आणि आपली स्वतःची प्रगती करणार नाही, याच्यामध्ये अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न झालेला आहे. तो आज तागायत चालू आहे. तर संस्कृती मुळात ही एक संस्कृती, 2 संस्कृती, एक ब्राह्मण संस्कृती जाणीवपूर्वक आपल्याला अंधारामध्ये ठेवण्याचं काम करते आणि दुसरी संस्कृती बुद्ध संस्कृती जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते. तर ह्या 2 संस्कृतींमधला फरकच आपल्याला कळत नाही. कारण की आपण कधी सरांनी सांगितलं, उत्तम कांबळे सरांनी की गोखले सरांनी, मीचा शोध आपण कधी घेत नाही, आपण कधी जागरूक होत नाही. आपल्याला आपल्या समस्या काय हेच कळत नाही. कारण की आपल्याला अडकवलंय बाकीच्या गोष्टींमध्ये. आपल्याला आपल्या प्रायोरिटीज काय असल्या पाहिजेत ते पण कळत नाही. आपल्या प्राथमिकता काय आहेत, आपल्या जीवनामध्ये दुय्यम स्थान कशाला असलं पाहिजे किंवा कमी महत्वाचं काय हे पण आपल्याला कळू दिलं जात नाही. आणि बऱ्यापैकी आपण मूलभूत गरजाच कधी आपल्या पूर्ण करू शकलो नाही तर मग धर्म, अध्यात्म आणि वैचारिक गोष्टीकडे कधी वळणार आहोत. जाणीवपूर्वक आपल्याला, प्रयत्नपूर्वक आपल्याला जर मूलभूत गरजाच आपल्या पूर्ण होऊ दिल्या जात नसतील तर आपण हे कधी समजणार आहोत की आपल्याला इथं षडयंत्र चालू आहे आपल्या बरोबर. एक संस्कृती जी आहे जाणीवपूर्वक आपल्याला निर्बुद्धत्वाकडे घेऊन चाललेली आहे आणि दुसरी संस्कृती आहे ती बुद्धत्वाकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा फरकच मुळात आपल्याला कळत नाही. कारण की आपल्याला आपल्या प्रायोरिटीज कळत नाहीत. आपल्या जीवनामधल्या प्रायोरिटीज आपल्याला कळत नाही. बौद्ध धर्म जो आहे, बौद्ध संस्कृती जी आहे ते प्रायोरिटीज बद्दल बोलते, प्राथमिकता बद्दल बोलते. तुमच्या प्राथमिकता काय आहेत? आता जर मला भूक लागली असेल तर खाणं हा माझा धर्म असला पाहिजे. मला जेव्हा तहान लागते तेव्हा मी पाणी पिलं पाहिजे. त्यावेळेस मी उपदेश देत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. बुद्धांनी कधी असं नाही केलं की कोणी येईल त्याला उपदेश नाही सांगत बसले. भुकेलेला जेवण दिलं, तहानलेल्याला पाणी दिलं, ज्याच्याकडे कपडे नाही त्याला कपडे द्या म्हटले आणि त्याला कम्फर्ट करून मग त्याला वेळ बघून त्याला व्यवस्थित धर्म सांगितलं. तर हे ज्ञान असं आहे की एका दिवसात तुम्ही सगळं म्हणजे आपलं सगळं डोकं भरून घ्याल, डोक्यामध्ये सगळं घ्याल असं नाहीये.
आपल्याला जेवढं कळतं, आपल्याला जेवढं समजतं तेवढं आपण आचरण करतो का नाही हे जास्त महत्वाचं आहे. आपण त्याच्याप्रती कसं बघतो हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून इतिहासाची सुरुवात जी भारतात होते, इतिहास जो आहे तो 2600 वर्षांचा इतिहास आहे. त्याला पुरावे दिले जातात, त्याला पुरावे आहेत. आपण बघू शकतो, आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. बुद्ध इथे जन्माला आले, बुद्धांना इथे ज्ञानप्राप्ती झाली, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. सायंटिफिक तिथं दगडामध्ये कोरून ठेवलेलं आहे, असं पण नाही की वहीवरती लिहिलेलं साहित्य. बुद्धिझम हा म्हणजे कुठलंच प्रामाण्य मानत नाही बुद्धिझम. इथं वेद प्रामाण्य, पुस्तक प्रामाण्य असले कुठलेच भानगड नाही. इथं तुम्हाला मी सांगतोय म्हणून ऐकू नका असं म्हणणारा एकमेव बुद्ध आहे पहिला, की मी म्हणतोय म्हणून तुम्ही ऐका. ते म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा स्वतः बघा, विचार करा, तुमचा तर्क बुद्धी वापर करा, आणि तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल, ते म्हणजे तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर उतरत असेल, तुमच्या आणि इतरांच्या समाजाच्या हिताचा असेल, तर तुम्ही ते स्वीकारा. हे म्हणतात बुद्ध. आणि बाबासाहेबांनी देखील त्याला एक जोड दिली. बाबासाहेबांनी देखील जो धर्म घेतला, बाबासाहेबांनी देखील जी संस्कृती म्हणजे बौद्ध धर्म जो स्वीकारला, तो आंधळेपणाने नाही स्वीकारला. किंवा असं पण मोठमोठे विचारवंत डायरेक्ट बोलून जातात की बाबासाहेबांनी 4 आर्य सत्य नाकारले, किंवा बाबासाहेबांनी असं केलं. बाबासाहेबांच्या नावावरती तुम्ही काही पण खपवतात मोठमोठे विचारवंत. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये 4 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला आपल्या समोर, की 4 आर्य सत्य हे खरंच बुद्धांनी शिकवलं का, की नंतरची जोड आहे भिक्षूने दिलेली. त्याच्यावरती त्यांनी त्यांचं उत्तर नाही दिलेलं. तिथं त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला शोधायचंय. ते काम आपल्यावरती दिलेलं आहे, आपण शोधायचंय ते काम. आणि बाबासाहेबांनी आंधळेपणाने बौद्ध धर्म नाही स्वीकारला, तर तो त्यांनी पूर्ण बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे स्वीकारला आणि बुद्धांच्याच विचारांवर आधारित त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी जेव्हा धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या समोर जो समाज होता, जे लोक होते, तो कुठला समाज होता? खूप मोठा असा श्रीमंत, सगळं म्हणजे मिळालेला, पोट भरलेला असा समाज होता का? नाही, तर भिकारी समाज होता. त्यांच्या समोर पोटापाण्याचे प्रश्न होते. आणि त्यांच्या समोर जर त्यांनी परंपरागत जो धर्म आहे तो जसाच्या तसा जर सांगितला असता, तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकले असे. उदाहरणार्थ, मी फार वेळ घेणार नाही, थोड्याच वेळात कन्क्लूड करेल. उदाहरणार्थ, पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये गाथा आहे की आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमम धनम विश्वास परमा याती निब्बानम परमम सुखम. किंवा मगाशी 4 आर्य सत्याचा जे उल्लेख झाला ते पण, की या गाथेचा असा अर्थ आहे की आरोग्याचा लाभ हा सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्याचा लाभ हा सर्वात मोठा लाभ आहे. आरोग्या परमा लाभा संतुष्टी परमम धनम, संतुष्ट राहणे हे सर्वात मोठं धन आहे. विश्वास परमा याती, विश्वास हे सर्वात मोठा नातेवाईक आहे. आणि निब्बान हे सर्वात मोठं सुख आहे, परम सुख आहे. तर याच्यामध्ये दुसरी जी लाईन आहे, संतुष्ट राहणे हे सर्वात मोठं धन आहे. जर आपण सर्वात मोठं धन जे संतुष्ट राहणे ह्याच्यामध्ये राहिलो असतो तर आपली प्रगती झाली असती का? जी आज आपल्याला 60-70 वर्षामध्ये बघायला मिळते, तर ती झाली नसती. कारण की तो परंपरागत धर्मामध्ये अध्यात्मवाद आणि ह्या गोष्टी त्या गाळल्या पाहिजेत, गाळून घेतल्या पाहिजेत. त्या बाबासाहेबांना कळत होत्या. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी हे जे बुद्धांचे 3 जे गाळण्याचे जे मापदंड होते, त्याच्यामध्ये एक मापदंड जास्तीचा लावला, तो म्हणजे जो धर्म दारिद्र्याचं उदात्तीकरण करतो असा धर्म असूच शकत नाही, किंवा असा धर्म, बौद्ध धर्म, असा धर्म आम्ही नाही स्वीकारत. जर एखादा धर्म दारिद्र्याचं उदात्तीकरण करत असेल तर तो धर्म नाही. हा मापदंड बाबासाहेबांनी जास्तीचा लावला. आपण म्हणतो नवायन, पण नवायन काय, त्याची बैठक काय, ही बैठक मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कमी वेळामध्ये. कुठलीही गोष्ट अंधानुकरणाने करायची नाही हे बुद्धांनीच सांगितलेलं आहे. आणि बुद्ध इथे शक्यतेला स्वीकारतो, शक्यतांना वाव देतो. बुद्धाकडेच हे शक्य आहे की शक्यतांना वाव देऊन नवनवीन शक्यता. म्हणून बौद्ध धर्मामध्ये 100च्या वर संप्रदाय आहेत. आपल्याला महायान, हिनयान, थेरवाद, वज्रयान हे काय माहिती आहेत, पण 100च्या वर संप्रदाय आहेत. ज्या ज्या देशामध्ये बौद्ध धर्म गेला त्या देशाने त्यांच्या परिस्थितीनुसार, देश, काल आणि परिस्थितीनुसार त्यांनी तो आत्मसात केला.
ह्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे बौद्ध धर्म हा आपण डॉक्टर जो आहे सगळ्या प्रकारच्या आजारावर एकसारखं औषध देत नाही. उलट्या झाल्या तरी एकच औषध, ताप झाला तरी एकच औषध नसतं. तसंच बौद्ध धर्म हा सगळ्यांसाठी एकसारखा नाहीये. बौद्ध धर्म हा व्यक्ती सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष आणि देश सापेक्ष आहे. तो परिस्थितीनुसार बदलतो. तो प्राथमिकतांबद्दल बोलतो. प्राथमिक काय आणि दुय्यम काय, खरं काय खोटं काय ह्या गोष्टींबद्दल बोलतो. सायंटिफिक रॅशनल काय आहे ह्याबद्दल बोलतो. आणि ह्या गोष्टी आपल्या कुठेतरी दुय्यम आपण हे केलेलं आहे. त्यामुळं आजच्या ह्या माझ्या बोलण्यामधून घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे काय की आपल्याला आपल्या प्रायोरिटीज कळल्या पाहिजेत. आपण विद्यार्थी दशेत असेल तर आपण विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास केला पाहिजे. आपण यश संपादन केलं पाहिजे. आपण कुटुंब असेल आपले तर आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळणं हे खूप मोठं योगदान होईल समाजाला. कारण की समाजाला योगदान द्यायचंय. लोक म्हणतात की आम्ही कार्यकर्ते, आम्ही राजकीय काम करतो, आम्ही सामाजिक काम करतो, पण घरामध्ये आपल्याला काहीच किंमत नसते. कारण तो बेरोजगार असतो. मग बेरोजगार असल्यामुळे त्याला पैसे कमवण्यासाठी काहीतरी साधन बघावं लागतं, काहीतरी हे करावं लागतं. मग उलटे सुलटे धंदे करावे लागतात. तर त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राथमिक काय, आपल्याला आपल्या प्रायोरिटीज काय. आपण आपलं कुटुंब जरी व्यवस्थित सांभाळू शकलो तरी खूप मोठं योगदान या समाजाला होऊ शकतं. पण आपल्याला आपली आयडेंटिटी पण उभी करता आली नाही. मगाशी कांबळे सरांचं उदाहरण होतं की त्यांची मोलकरी त्यांना म्हणते जय भीम वाले का तुम्ही. जर कांबळे सरांसोबत जर असं होत असेल तर आपली काय अवस्था आहे. आपल्याला कोणी बौद्ध म्हणतं का? आपल्याला जय भीम वाले म्हणतात, आपल्याला काय काय हरिजन म्हणतात, आपल्याला काय काय नावं दिली जातात, पण आपल्याला कोणी बौद्ध म्हणत नाही. आपल्याला आपली आयडेंटिटी उभी करता आली नाही 70 वर्षांमध्ये. आपल्याला कोणी बौद्ध म्हणत नाही. आपल्याला आपली संस्कृती दाखवता येत नाही. संस्कृती ही काय फक्त कपडे घालणं वगैरे ह्याच्याशी संबंधित नाहीये. ते पंचशिलाचं मफलर घालतो का नाही घालत, निळा झेंडा घेतो का नाही हातात, ते बुद्धाचा फोटो ठेवतो का नाही ठेवत, बाबासाहेबांचा फोटो ठेवतो का नाही, हे प्रतिकात्मक आहे. ह्याला जास्त महत्व नाहीये. हे प्रतिकात्मक आहे. इथे पूजा पण मगाशी सांगत होते की लोकांचे मिसकन्सेप्ट अजून पण आहेत, मिसअंडरस्टँडिंग आहेत विचारवंतांमध्ये पण, की पूजा बुद्धाच्या इथं पूजा म्हणजे काय असं इतर धर्मामध्ये होती तशी पूजा नाही. इमाय धम्मानु धम्मपटिपत्ती या बुद्धं पूजेमी धम्मं पूजेमी संघं पूजेमी. मी बुद्धाची पूजा कशी करतो, धम्माची पूजा कशी करतो, धम्माचं आचरण करून बुद्धाची पूजा करतो, धम्माचं आचरण करून धम्माची आणि संघाची पूजा करतो. इथं धम्माचं आचरण प्रमुख आहे आणि बाकीच्या गोष्टी गौण आहेत. इथे फोटो ठेवतोय का नाही ठेवत हे गौण आहे. बुद्धाची मूर्ती आहे का नाही घरात हे गौण आहे. आपल्याला प्राथमिक काय आणि दुय्यम काय हेच कळत नाही. म्हणून आपल्याला आपली आयडेंटिटी जर उभी करायची असेल, बौद्ध संस्कृती आपल्याला जपली पाहिजे, बौद्ध संस्कृती समजून घेतली पाहिजे आणि जेवढं समजतंय तेवढं नीट केलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की पाली भाषेमध्ये MA केलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला कळेल, विपश्यनाच्या कोर्सलाच गेलं पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल, किंवा माझं 1 तासाचं लेक्चर आहे का तेव्हा तुम्हाला, असं काहीच नाहीये. तुम्हाला जेवढं कळतंय तेवढं जरी तुम्ही केलं, प्रामाणिकपणे केलं, पंचशील जरी पालन केलं तरी बौद्ध आयडेंटिटी तुमची उभी राहू शकते आणि बौद्ध लोक तुम्हाला म्हणू शकतात. तेवढं पण आपल्याकडून होत नाही, पंचशील पालन होत नाही. ही खूप महत्वाची आणि खूप लक्ष वेधणारी गोष्ट आहे की फक्त पंचशील पालन करा, बस, काहीच करायचं गरज नाही दुसरं. ठीक आहे, एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. सरांनी बौद्ध संस्कृतीची व्यापकता, त्याचं महत्त्व, त्याचबरोबर त्याचं स्वरूप आपल्यासमोर अगदी विस्तृतपणे मांडलेलं आहे. यानंतर मी प्राध्यापक राजाभाऊ बोलुमे सरांना विनंती करतो, त्यांनी बौद्ध साहित्य व समाज यावर आपले विचार व्यक्त करा. मला पूर्ण जाणीव आहे की जेवणाची वेळ होऊन गेलेली आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्याशी फक्त 5 मिनिटं संवाद करणार आहे. या विषयावर बोललं पाहिजे, बौद्ध साहित्य आणि समाज. कारण ह्या ज्या संकल्पना ज्या आहेत ना आपल्या, ह्या जर पूर्ण झाल्या नाहीत ना
पुढचा आपला प्रवास फार गोंधळाचा होईल. आजही परिस्थिती गोंधळाचीच आहे. मी एक साहित्याचा अध्यापक आहे. साहित्य आणि समाज असं आम्ही शिकवतो. पण बौद्ध साहित्य आणि समाज आम्ही फोड करतो. आपण की कोणतं बौद्ध साहित्य जे धार्मिक अंगाने आहे, त्रिपिटक वगैरे, त्या अंगाने मग तो समाज कसा आहे असं पाहायचंय का? का बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर बाबासाहेबांच्या विचाराने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने जे साहित्य लिहिलेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने त्याला बौद्ध साहित्य म्हणायचं आणि त्या अनुषंगाने समाज कसा आहे असं मान्य करायची का? साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब पडतं असं म्हटलं जात आणि ते खरं आहे. मी उत्तम कामणे काही नाकारलं नाहीये. त्यांनी वेगळ्या अंगाने साहित्य निर्मिती कशी होते हे सांगितलं. वेदना आणि प्रतिभा हे एकत्र आले पाहिजे. ती निर्मितीच्या अनुषंगाने व्याख्या आहे. हे साहित्याच्या स्वरूपाच्या अंगाने व्याख्या आहे. साहित्यामध्ये समाज आला पाहिजे. फुलं, पक्षी, डोंगर हे आपलं साहित्य नाहीये रंजनवादी. हेच माणसं आली पाहिजे म्हणजे समाज आला पाहिजे. समाज आला म्हणजे काय आला पाहिजे? त्याचं दैनंदिन जीवन कसं आहे व त्या अनुषंगाने त्या लेखकाचं निवेदन, भाष्य ते कसं असावं. मग त्या अनुषंगाने बाबासाहेबांच्या अंगाने साहित्य आलं. आमचं दलित साहित्य. नंतर काय लोक म्हणू लागले 90 नंतर नाही आंबेडकर साहित्य आहे. मग आता लोक म्हणायला लागलेले आहेत आपण संमेलन घेतो हे बौद्ध साहित्य आहे. ही भांडण काय? मी स्वतः दलित साहित्याचा वाङ्मय इतिहास याच्यावर पोस्ट डॉक केलेली आहे आणि मला स्वतःला दलित साहित्याचा वाङ्मय इतिहास लिहायचा आहे. कारण तो साहित्याचा इतिहास नाहीये, तो समाजाचा इतिहास आहे. समाज बदलाचा इतिहास आहे. बाबासाहेबांच्या विचाराने समाज कसा कार्यान्वित झाला, कोणकोणत्या घटकात कार्यान्वित झाला आणि त्यात बदल कसे होत गेले त्याच्या मानसिकतेमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याचा विचार करण्यामध्ये, त्याचा तो इतिहास आहे. कारण हा साहित्य आंबेडकरी चळवळीला समांतर असा आलेला आहे. परंतु हे असं काय येतंय सारखं? नाव बदला, दलित नको, आंबेडकर साहित्य घ्या, परिवर्तनवादी साहित्य घ्या, फुलेशिवाय आंबेडकर साहित्य घ्या, बौद्ध साहित्य घ्या, असं का होतंय? ह्याचा अर्थ असा आहे, याचं विश्लेषण मी माझ्या पातळीवर करतोय की बाबासाहेबांच्या अनुषंगाने प्रवास करणारा जो वर्ग आहे तो झपाट्याने त्याची मानसिकता बदलत चाललेली आहे, वैचारिकता, बौद्धिकता बदलत चाललेली आहे. 56 नंतर धर्मांतर केलेलं आहे तर आम्ही स्वतःला शोध घेऊ लागलो. मी कोण? बाबासाहेब सांगितलं की आपण पूर्वी बुद्धिस्ट होतो, अख्खा भारत बुद्धिस्ट होता. आपण त्या अंगाने बदललं पाहिजे. आपल्या प्रार्थना बदलल्या पाहिजे, आपले कपडे बदलले पाहिजे, भाषा बदलली पाहिजे, विचार बदलले पाहिजेत. आपण इतर लोकांशी कसं वागावं, जाती तोडून आपण इतरांशी भिडलो पाहिजे. या अंगाने आपण परिवर्तन करत गेलो. त्या परिवर्तनाचा परिणाम झाला की आता आम्हाला आमचं साहित्य असं वाटतं हे आता नाव बदल. ही चांगली गोष्ट आहे. हे आपल्या वैचारिक बदलाचंच होतं काय? इतर समाज हजारो वर्ष झाली, गाड्या बदलल्या, कपडे बदलले, घर बदलले, मानसिकता बदलली नाही. ते मागासवर्गीय असते तरी म्हणजे बहुजनांना उच्चवर्गीयांचा फायदा आहे म्हणून ते बदलत नाही, मला मान्य आहे. जे अस्पृश्य जाती आहेत त्यांना काही फायदा नाही पण ते सुद्धा चेंज मान्य करत नाही. ह्या बदलाचं ते धोतक आहे म्हणून अशा प्रकारची मांडणी होते. मी विचार करतो किंवा हे म्हणजे आखाडे असतील, अडसूळ असतील, यशवंत मनोहर असतील, खंडागळे असतील, खंडेराव असतील, त्यांनी अंगणी पुस्तक लिहिली आहे. ह्यांचा दलित ह्या शब्दाला विरोध आहे. मग सगळे आपल्या बौद्ध साहित्याची मांडणी करताना, आंबेडकरवादी साहित्याची मांडणी करताना कोणते उदाहरण घेत आहेत? हेच दलित साहित्याची. नेमकं भांडण काय होतंय? कुठं गोंधळ असा झालेला आहे आपला. भगवान गौतम बुद्धांना बौद्धी प्राप्त झाल्यानंतर 50 वर्ष मिळाली. धम्म काय सांगायला? तो माणूस 50 वर्ष गावागावात फिरला आणि धम्म काय सांगू लागला? भारत बौद्धमय झाला. अशोकाला 25-30 वर्ष मिळाली, तो राजा होता.
त्याकडं सैन्य होतं, पैसा होता, प्रतिष्ठा होती. त्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भंते पाठवले. अख्खा आशिया बौद्ध झाला आणि बौद्धांचे विचार गावागावात त्यांनी पोहोचवले, शिलालेख लिहिले, आदेश काढले. आणि तो त्या काळचा समूह बुद्धिस्ट झाला, बौद्ध झाला, आशिया खंड बौद्ध झाला. मी हमेशा विचार करतो, तुलना करतो की बुद्धाने आपल्या कालखंडामध्ये भारत बौद्धमय केला, अशोकाने आशिया खंड बौद्धमय केला, आणि बाबासाहेब तिसरी धम्मक्रांती काय झालं? अख्खा जग बुद्धिस्ट झाला का? आणि जग बौद्ध होणे म्हणजे काय? भारत बौद्ध होणे म्हणजे काय? बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचं फलित काय? 67 वर्ष झालेली आहे. बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. धर्मांतर झालं आणि महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये गोंधळ आहे. नेमकं आपलं करायचं काय? म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं करायचं काय? धार्मिक क्षेत्रात आपलं करायचं काय? राजकीय क्षेत्रात आपलं करायचं काय? सामाजिक क्षेत्रात आपल्या कोणत्या भूमिका असल्या पाहिजेत? काळ बदलला की भूमिका बदलतात. पण आपला पर्याय काय होतो की बाबासाहेबांची भाषणं, बाबासाहेबांचा बुद्धांचा धम्म, किंवा बाबासाहेबांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन. मग मी पाहतो की बाबासाहेब म्हणले होते ठिकाणी की आता कोणताही नवीन धर्म उत्पन्न होणार नाही. म्हणजे काय? धर्माला जी काही श्रद्धा लागते ती श्रद्धा आता भौतिकवादामुळे तशी उत्पन्न होणार नाही. मग कोणताही नवीन धर्म उत्पन्न होणार नाही. मग जर नवीन धर्म उत्पन्न होणार नसेल तर नवीन तो धार्मिक समाज उत्पन्न होऊ शकतो का? माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला. पण बाबासाहेब त्याला उत्तर दिलेले आहे. धर्मांतरानंतर बाबासाहेब जेव्हा बनारस विद्यापीठात गेले व्याख्यान देण्यासाठी, तिथल्या मुलांनी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला? तर त्यांनी फार छान उत्तर दिलं की मी जी घटना लिहिलेली आहे ती समतेवर आधारित आहे, समता केंद्रीवरती आहे. पण आपल्या समाजामध्ये विषमतेला धर्म मानला जातो की ही बाई आहे ना, मग हिने पायातली वाहन पायात बरी, ती माझी आई असू दे, बायको असू दे, कुणी असू दे, ती तिच्या चौकटीत राहायचं. समतेने नाही. तो विद्वान आहे ना, पण तो खालच्या जातीचा आहे ना, त्याला प्रतिष्ठा नाही. आणि तो माझा धर्म. किंवा इथल्या शोषित दलित वर्गासोबत मानसिकता म्हणजे अनेक आत्मकथांमध्ये येते की ती बाई म्हणते त्या वरच्या माणसाला, मला शिवू नको, मी आज पुरुष आहे. मग ती धर्माचं पालन करते, विषमतावादी. अशा विषमताला धर्म समजणाऱ्या माणसाला ही समतावादी घटना व्यवस्थित आपली वाटणार नाही. हा विषमतावादी समाज ही घटना जाळून टाकेल. म्हणून समतेवर आधारित धर्म असला पाहिजे. कारण का कायद्याने तुमचा राज्य नियंत्रित होतं, समाज नियंत्रित होऊ शकतो, संस्कारित होऊ शकत नाही. संस्कार हा धर्मच करतो आणि तो श्रद्धेच्या अंगाने भाषा करतो. तुझं हे कर्तव्य, तुझी ही श्रद्धा आहे, तू समतेने वागला पाहिजे. म्हणून या समतेवर आधारित धर्म असला पाहिजे. म्हणून मी धर्मांतर केलेला आहे. आणि समाजामध्ये असा एक वर्ग असला पाहिजे की तो समतेवर आधारित आपलं सगळं वर्तन करतोय, जेणेकरून समाज अनुकरणाच्या अनुषंगाने त्यांचं अनुकरण करेल व एवढा विरोध होणार नाही. म्हणजे बाबासाहेबांना जो काही धर्माच्या अनुषंगाने समाज अपेक्षित आहे तो समतेवर आधारित समाज अपेक्षित आहे, समताधिष्ठित समाज. मग बौद्ध साहित्य म्हणजे काय? समताधिष्ठित विचार सांगणार ते साहित्य. इथं थोडा गोंधळ होतोय. आंबेडकरवादी साहित्य म्हणत असताना आपण चौकट करतोय, बौद्ध साहित्य म्हणत असताना आपण चौकट करतोय, आणि दलित साहित्य काय म्हणतात किंवा दलित संकल्पना वेगळी आहे. दलित म्हणजे ते पिळला गेलेला ओके, पण दलित आणि दलित साहित्य घेतले फरक करतो. तुम्ही सगळे पहा, आत्मकथन पहा. दगडू मारुती पवार दया पवारला आपलं आत्मकथन सांगतोय बलुत. म्हणजे धर्मांतरानंतर आता आम्ही हिंदू नाही, तुमची संस्कृती तुम्हाला लखलखाट, मी जगलोच नाही. तो दगडू मारुती पवार काय म्हणतोय, मी जगलो नाही, मला जगण्यास भाग पाडलं. मग ते जगायचं नव्हतं. सगळी आत्मकथन अशी येत आहे. मग दलित साहित्याचं समर्थन करत नाही.
दलितत्वाचं विषमतेचं कोणताही दलित लेखक समर्थन करत नाही. पण त्याच्या होतं काय की आपण इतर समूह भटके असतील, इतर राज्यामधील असतील, त्यांना आपण आपल्याकडे घेऊ शकतो. आता पुढे हिंदी पट्ट्यामध्ये दक्षिणेमध्ये लोक लिहू लागलेले आहेत. त्यांनी संकल्पना जवळची वाटते, कारण ते अजून धार्मिक आहे. बौद्ध धर्माचा पगडा जेवढा आपल्याकडे आहे तेवढा तिकडे नाही. भटका सुद्धा आता दलित म्हणून घ्यायला लागलाय. मी भंगी आहे नावाचं आत्मकथन येते हिंदीमध्ये. तो बोलू लागलाय की तुमची कसली व्यवस्था, ही तुमची कसली संस्कृती जिथे माणसाला किंमत नाही. तो लिहू लागलाय, बोलू लागलाय. मी दलित संकल्पना वाढत चाललेली आहे. दलित संकल्पना इथे येतील. धार्मिक म्हणलं बौद्ध ते आमचा संबंध नाही, त्यावर चर्चा होणार नाही. त्यावर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन चर्चा करणार नाही. पण दलित साहित्य करतात. तुम्ही कधी ख्रिश्चन साहित्यावर चर्चा केली? तुम्ही कधी मुस्लिम साहित्यावर चर्चा केली का? नाही ना. मग तुमच्यावर असं होणार. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या अंगाने विचार करता की मी बौद्ध आहे, माझं साहित्य बौद्धच आहे, ते तुम्हाला लाभदायक होईल, पण तुम्ही चौकटीत बंदिस्त होणार. धोके पत्करले पाहिजे, धोके माहिती असले पाहिजे. म्हणजे साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब असतं, साहित्यामध्ये समाजाचा असता. म्हणजे आधी तो समाज तसा तयार होतो, मग त्या समाजाचं प्रतिबिंब त्या साहित्यात पडतं. आमचा अजून बौद्ध साहित्य, बौद्ध समाज कसा पाहिजे आहे या संबंधी आम्ही चर्चा करतोय. तो कसा असावा या संबंधी आम्ही चर्चा करतोय. काही प्रमाणात तो आहे. मग हे असं आलं का? कशातून येतं? ही काही वाईट गोष्ट आहे का? अजिबात नाही, चांगली गोष्ट आहे. पण आम्ही चांगल्या पद्धतीने मांडली पाहिजे. म्हणजे आंबेडकरी चळवळीला दलित साहित्याने समांतर चळवळ उभा केली, सांस्कृतिक, आणि सांगितलं की हा धर्म कसा वाईट आहे. कथेतून सांगितल्यानंतर माणसावर परिणाम होतो. विचारातून सांगितलं वाटत नाही. तुम्ही पशु पातळीवर जगता, तुम्ही विषमतावादी आहे असं म्हटलं पुढच्या राग येईल. पण एका जर दलित माणसाची कथा सांगितली, मचानातलं सोनं अण्णाभाऊंचं, मग कळतं की हा मड्याच्या तोंडामध्ये हात घालून सोनं काढायचा प्रयत्न करतोय, कारण त्याची भूक त्याला झोपू देत नाही. तेव्हा कळतं विषमता म्हणजे काय, हे आपलं चुकलंच. अजून तो आपला समाज निर्माण करायचा आहे, ते आपली चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे दलित चळवळीला दलित साहित्याने समांतर काम केलेलं आहे. आता बौद्ध धार्मिक चळवळीला सुद्धा वाटतं आहे की मला समांतर बौद्ध साहित्य चळवळ हवी. त्यातून हे उदय आलेलं आहे आणि वंदनीय गोष्ट आहे. पण भान ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. कारण का इतर समूह आता जागृत होत चाललेले आहेत, त्यांना परिभाषा दिली पाहिजे. बाबासाहेब सांगायचे, तुम्ही धर्माच्या अनुषंगाने संघटित झाला तर कळत न कळत सगळे धर्म, सगळ्या जाती तुमच्या विरोधात काम करतील. तुम्ही एका विचारांच्या अंगाने केलं, परिवर्तनवादी समूह, फुलेशाह आंबेडकरवादी समूह, पण जातीच्या अंगाने केलं तर कळत न कळत सगळ्या जाती तुमच्या विरोधी काम करतील. त्यामुळे आता आपण दलित संकल्पना वापरतो, बहुजन संकल्पना वापरतो. आणि तुम्ही जेव्हा बौद्ध साहित्य म्हणतो, तुमची चौकट तयार होते. चौकट तयार झाली, तुम्ही अल्पसंख्याक झाला, आणि अल्पसंख्याकांच्या मताला किंमत नसते. तुम्हाला बहुसंख्य व्हायचं असेल तर एकाच वेळी तुम्हाला दलित साहित्याची चूलही चालू ठेवावं लागेल आणि काही अंशी बौद्ध साहित्याचा प्रवासही चालू ठेवावा लागेल. पण आमचं काय होतंय, बौद्ध साहित्याच्या, आंबेडकर साहित्याच्या विचारमंचावरून दलित साहित्याला नावं ठेवून जात आहे. त्यात वेळ जातो. हे कसं वाईट आहे, ते कसं, त्यात पडू नका. बौद्ध साहित्य असलं पाहिजे, हे जे मांडणी करणारे आहेत त्यांची पण चांगली अपेक्षा आहे की बौद्ध विचार लोकांपर्यंत पुस्तकाच्या रूपाने, कथेच्या रूपाने, कवितेच्या रूपाने गेले पाहिजे. त्यातून ते लिखाण करा. ओके, चांगली गोष्ट, लिहिलंच पाहिजे, लिहिलं पाहिजे. बौद्धकालीन जे काही पात्र होती, पात्र म्हणजे व्यक्ती होऊन गेले, आम्रपाली, कादंबरी आल्या, कथा आल्या, नाटकं आली. यशोधरा, जाधवांचं मी परवा नाटक वाचलं, त्यावर समीक्षा पण लिहिली. यशोधरावर यशवंत मनोहरांचं पण काय आहे, कादंबरी आहे. ही पात्र आपणाच मानतोय. बुद्ध मोठी होते अशात वादच नाही. यशोधरा कमी नव्हती, कारण ती स्वतः निर्णय घेतला की मला बंद व्हायचं. मग ती साधी नव्हती, त्यावेळेस मानतोय. आम्रपाली आज आम्ही मानतोय. एक गणिका सुद्धा या मार्गाने आल्यानंतर निर्वाण प्राप्त करू शकते.
आम्ही मानतोय, तो प्रवास चालू आहे. त्यामुळे वैचारिक गोंधळ करत बसण्यापेक्षा, संघर्ष करत बसण्या, प्रत्येकाने आपापल्या पातळीवर, कारण खरीकरण आहे. आपल्या अजून पण चालू आहे 22 प्रतिज्ञा तुम्ही अंगीकारल्याच पाहिजे, घरात देवारा नसला पाहिजे, अजून आपण प्राथमिक चालू आहे, तुम्ही विहारात आलंच पाहिजे. हे आपल्या अजून चळवळ चालूच आहे. अजून आपण त्या अवस्थेपर्यंत आलो नाही आणि भारत तुम्ही करायचा आहे, आणि तुम्ही स्वतःला काय करताय म्हणून तुम्ही भावनिक होऊन असं करू नका. भावनिक होऊन आताशी कुठं भटके जागे झाले आणि ते स्वतःला आंबेडकरवादी म्हणायला लागले. आता कुठं ओबीसी जागे झालेत, ते स्वतःला दलित म्हणू लागले. समजून घ्या, दलित साहित्य अभ्यास करत असताना दलित स्वतः कोण म्हणून घेते? फक्त पूर्वाश्रमीचा महाराज आताचा बौद्ध. त्याचा भटका स्वतःला दलित साहित्य म्हणून घेत नव्हता. मातंग समाजातलं एक कादंबरीकार आहे, ते म्हणजे मी दलित साहित्यिक नाही. तू म्हणून फायदा नाही, तू जे मांडले ना त्यात दलित समाज आहे. म्हणजे हे दलित म्हणून घेत नव्हते. आम्ही कसं मांडणी करतो, दलित म्हणजे काय, जो कष्ट करणार आहे, तो परीट आहे, नावी आहे, कुणबी आहे, तो दलित. सगळ्या स्त्रिया हे दलित. मग स्त्रिया म्हणतात का माझं साहित्य दलित साहित्य आहे? नाही. आपण आंबेडकरी विचारातून, चळवळीतून तयार झालोय म्हणून आपण ती संकल्पना स्वीकारली, दलित. दलित म्हणजे कोण? गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या. हो, मला ह्या व्यवस्थेने, ह्या धर्म व्यवस्थेने, समाज व्यवस्थेने दलित केले, मला यातनं बाहेर पडायचे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की तो सगळ्यात दबला गेला माणूस आहे ना, दलित स्त्री, तीच क्रांती करू शकते. म्हणून दलित असणं काही वाईट गोष्ट नाही. बाबुराव बागवांची काही कथा आहे बघा, सूड नावाची, जाणीव नावाची दाखवली, एक देवदास दाखवली, आणि ती सगळं त्या अंगणाला ते, आणि ती म्हणते विद्रोह करते मला पुरुष बनण्याचा. आई पारंपरिक आहे, मुलीने हाच व्यवसाय करावा. म्हणजे देवदासी एक काळामध्ये देवाची दासी, आजच्या आर्थिक युगामध्ये, आधुनिक युगामध्ये ती वेश्या ठरते आहे, तिची विक्री होते, आणि ती काय म्हणते आहे, पुरुष बनण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय, समकालीन वास्तव येते. देवदासीचं आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये वेश्याकरण झाले, आणि इथे पुढचा जे आहे ना विद्रोह करते, इथे आंबेडकरवाद. कोणत्या देवदासीने विद्रोह केला? कुणीच नाही. पण लेखक मानतोय ती जाणवी विद्रोह करते. लेखक इथं आहे, दलित लेखक. म्हणून तो म्हणतो, तर नायक मला म्हणून मारलं, जेव्हा मी चोरली कथा पहा. म्हणजे वास्तव येत आहे, आणि त्याच्यावर तो जो भाष्य करतो ना, इथं आंबेडकरवाद आहे. ह्या देवदासीने सुद्धा काय केला पाहिजे, विद्रोह केला पाहिजे, असंही साहेब सांगते. तुम्ही तर नाकारू शकत नाही. माझ्या जन्माची चित्रकथा, शांताबाई कांबळे, ते काय म्हणते प्रस्थानामध्ये, माझ्या वाट्याला जो भगवटा आला ना, तो कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी लिहिते. करूनच असं पुन्हा होऊ नये म्हणून मी लिहिते. मग तुम्ही दलित ह्या संकल्पनेकडे हिंदू मानसिकतेने पाहताय, ते बंद करा. बाबासाहेबांच्या मानसिकतेने पहा. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या. मग तो बंड पण उठेल, तो गुलाम बंद दलित, तो बंड पण उठलेला आहे, तो लिहितोय. पण आता आमची एक आश्चर्यकरण आहे फार, आमची अशी मानसिकता आहे की आता बौद्ध संस्कृती उदयाला आली पाहिजे. बुद्धामुळे भारत बौद्धमय झाला, अशोकामुळे आशिया खंड, बाबासाहेबांमुळे अख्खं जग बुद्धिस्ट व्हायला पाहिजे. आम्ही काय करतोय, केलं पाहिजे. एकाच वेळी आपल्याला दोन्हीही, ते म्हणले दोन दगड्या नाही द्या, स्तरीकरण आहे, स्तरीकरण आहे. आणि ज्याला पचेल, ज्याला रुचेल त्याने तसं प्रयत्न करावा. विरोध करत बसू नका, ह्या मताचा मी आहे. तुम्ही आम्ही विरोध करत बसलो तर आमची सगळी शक्ती त्यातून जाईल. म्हणून हा सुद्धा हाच, म्हणजे तुम्ही सगळं दलित साहित्य पहा, विद्रोही आहे. कोणाविरुद्ध विद्रोह? या समाज व्यवस्थेविरुद्ध. कशासाठी? समतेसाठी. आपण हेच घडवायचे. आणि हे साहित्य इतरांना अपील होते. तुमचं आमचं धार्मिक साहित्य अपील नाही होणार. तुम्ही स्वतःला पहा ना, तुम्ही कधी ख्रिश्चन साहित्य वाचलं? तुम्ही कधी मुस्लिम साहित्य वाचलं? पारशी वाचलं? तुमचं कोण वाचणार नाही. तुम्ही इतरांची कनेक्ट होऊ शकणार नाही. यशवंत मनोहरांची माहिती अशी झाली याच्यावर. त्याला म्हणलं की बाबासाहेबांच्या काळात ज्यांनी कथा लिहिल्या, आंबेडकर दलित निघाले,
त्यात जे गाणं ढिरसली गेली, तुम्ही त्याला काय म्हणाल? कारण त्यावेळेस आंबेडकरवाद त्यात पूर्ण आला नव्हता. बनसोडे असतील, नारा शिंदे असतील, यांना तुम्ही काय म्हणाल? ह्यांच्या साहित्य तुम्ही काय म्हणाल? तुम्ही याला आंबेडकरवादी म्हणाल का? नाही, म्हणता येत नाही टेक्निकली. आतताईपणा करू नका. मांडणी करता आली पाहिजे. दलित साहित्य हे आंबेडकरी प्रेरणेचं साहित्य आहे, मान्य आहे. आणि आंबेडकरी प्रेरणा ही बुद्धाच्या विचारातून आलेली आहे. नातं जोडून पुढे चला. भावनिक होऊन आता होऊन आपल्या भांडण करत बसू नका. हे पुस्तक आले याच्यावर, हे साहित्य का ते साहित्य. ह्याच्याहून दोन मोठे विचारवंत या ठिकाणी या ह्याच्यावर एकमेकांवर बोलत नव्हते. एका माणसावर मी आलो, मोठा माणूस, नाव घेत नाही, आणि दुसरा मोठा माणूस ज्यांचे 50 पुस्तक आहे, तिकून येत होता. हा म्हणून ऐकून चल, मला म्हणून ऐकून चला का तो पडून येतो. किती बोलतोय मी, काय योगा योग आहे. सम्यक साहित्य संमेलनाच्या वेळेस मी जवळ न पाहिजे. तुमचा बाप एक आहे, तुमचं ध्येय एक असेल, तुम्ही वेगळे कसे. कुठे भावनिक होऊन बौद्धिक गोंधळ करून नको धंदे करत बसू नका. ज्याला वाटतंय की माझं बौद्ध साहित्य आहे त्या अंगाने मान्य होऊ द्या. ज्याला वाटतं दलित साहित्य आहे त्याला मान्य होऊ द्या. तर आपण संवादी राहू आणि इतरांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही एकटे पुढे गेला ना, मग लोक पुस्तक लिहितात, महाराणी बुद्धाला बाटावला आणि मग ते मला ते पुस्तक आवडलं, ओके असं म्हटलं पाहिजे. अंकुश पाहिजे, अंकुश पाहिजे. भारत बौद्धमय करणे म्हणजे बुद्धांचे बाबासाहेब पुतळे उभा करणे असं होत असेल तर बाबा तुमचा रस्ता वेगळा, माझा वेगळा रस्ता वेगळा. समतेची भाषा त्याला कळली पाहिजे. जात मानसिकता कमी झाली पाहिजे. लगेच अयो इतक्या 50 वर्ष होत नसते हे. म्हणून आपले सगळे रोप आपण फिरत गेलो पाहिजे. तर आपण काहीतरी देऊ शकू, काहीतरी करू शकू. समाज लगेच बदल येणार नाही, लगेच बदल येणार नाही. तो हळूहळू बदलत असतो. तो ऐकेल, टाळ्या वाजवेल, पण बदल लगेच होत नाही, बदल होत नाही. म्हणून धर्माच्या अनुषंगाने आपण मांडणी करत असताना आपण इतरांना तोडतोय की काय, इतर समूह जो आपल्याशी येऊ पाहतोय त्याला आपण रोखतो की काय. कारण त्या धर्मचा काय आहे तो दलित समजून घेतोय. अनेक लोक म्हणतात मी आंबेडकरवादी आहे पण मी बुद्धिस्ट नाही. यशित लोक काय म्हणतात आम्ही बाबासाहेब म्हणतो पण आम्ही बुद्धिस्ट नाही. ह्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागते. आणि जे आंबेडकरवादी आहेत बुद्धिस्ट तर त्याचा प्रवास करावा. पण दोन्ही अंगाने आपल्याला हा प्रयास करावा लागेल. अनेक पातळ्यांवर आपल्याला लढावं लागेल. एकच एकाचा हट्ट धरून जमणार नाही आणि आपापल्यात वैर करून जमणार नाही असं मला वाटतं. आपण भुकेले असताना सुद्धा एक माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला कडक जय भीम. धन्यवाद सर. सरांनी बौद्ध साहित्य आणि समाज याच्यावर विस्तृतपणे आपल्यासमोर आपले विचार व्यक्त केले आणि सर शेवटी म्हणले जय भीम. कारण त्यात एक ताकद आहे, क्रांती आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि त्यामुळं मगाशी कांबळे सरांनी पण सांगितलं की घरात एक काम करणारे जय भीमवाले आहेत का म्हणून. हो आहे जय भीमवाला, मी जय भीमवाला आहे हे देखील छाती ठोकपणे सांगणं म्हणजे एक फक्त जर नाव जरी घेतलं जय भीम जरी म्हटलं तरी एक अंगात असं शहर आणि एक ताकद येते, एक रक्त सळसळतं. त्यामुळं या जो 4 शब्दात जी ताकद आहे ती खूप वेगळी ताकद आहे आणि ती बाबासाहेबांनी दिली. ती बुद्धांच्या वाट्यात आपल्याला 56ला टाकलं आणि तिथून आपण जय भीम नमो बुद्धाय असं म्हणायला लागलो. आणि असे म्हणत म्हणत अगदी बरेच लोक आपले क्रांतिकारी होऊन गेले. त्यामध्ये 2च आता जेवणाची व्यवस्था आहे इकडं, 2च ओळी तुम्हाला सांगतोय जय भीमच्या याच्यावर. याच्या ताकद किती आहे. जय भीम हा 4 अक्षरी शब्द बारदार वाटतो. जय भीमच्या जागी दुसरा लुळा नमस्कार वाटतो. काय सांगू तया तो जय भीमवाला पोचिराम. पोचिराम ज्याने नामांतराच्या लढ्यामध्ये स्वतःला जाळून घेतलं आणि त्यातून देखील तो जय भीम म्हणजे तो पोचिराम. काय सांगू तया तो जय भीमवाला पोचिराम.
जळता जळता आगीतही क्रांती मशाल वाटतो, जय भीमच्या जागी दुसरा लुळा नमस्कार वाटतो. ही ताकद आहे जय भीम मध्ये, आणि त्यामुळे ताट मानेने जय भीम, एकदा म्हणा सगळ्यांनी जय भीम. धन्यवाद. यानंतर सगळ्यात महत्वाचं आता जे आपलं सत्र सुरू होणार आहे पुढचं, त्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला, आता आपण युट्यूब वरती बघतो, काही प्रत्यक्षात पाहिलं असेल, काही कार्यक्रम त्यांचे बघितले असतील, एक कवी आपल्याकडे आज आपण आमंत्रित केलो आहोत. त्यांचं नावच असं आहे की समाजाच्या आताच्या वास्तव परिस्थितीवर अगदी सडेतोडपणे कवितेच्या माध्यमातून जाणीव करून देणारे किंवा समाजाचं चित्र आपल्या समोर मांडणारे दंगलकार नितीन चंदनशिवे सर आपल्याकडे आता उपस्थित आहेत. जेवणानंतर आपला तो अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याकडे होणार आहे, त्यामुळं भोजन करून सगळ्यांनी इथंच पुन्हा उपस्थित व्हायचं आहे. काही 4 कवी देखील आपल्याकडे आहेत, त्यांच्या देखील कविता इथं होणार आहेत. एक विनंती आहे, इथून नितीन चंदनशिवे सर, हा दंगलाकार म्हणून ते अगदी फेमस आहेत. आपण युट्यूबला बघितलं, फेसबुकला बघितलं तर ते आपलं त्यांच्या कविता आपण ऐकतो. त्यांचे एक एक शब्द असे आहेत की उठून आता जाऊ का आणि क्रांती करू का, अशा पद्धतीने ताकद, एक ऊर्जा निर्माण करणारे शब्द आहेत. अगदी ग्रामीण भागातून, साध्या गरीब परिस्थितीतून अगदी काव्य रेखाटन करून, काव्य लिहून ते इथपर्यंत पोहोचले. त्यांना आज आपण या साहित्य संमेलनाच्या आणि कवी संमेलनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. यानंतर आता या चर्चासत्रामध्ये जे सहभागी प्राध्यापक वर्ग आहेत त्यांचा आभार मानण्यासाठी मी रवींद्र बराटे सरांना आमंत्रित करतो. 2 मिनिटांमध्येच मी बोलणार आहे, कारण मला माहिती आहे की आता आपण सर्वजण भुकेलेले आहात, त्यामुळे अधिक बोलले की मग माहिती आहे, जास्त बोलल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया चांगली नसते. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण खूप आज ज्ञानाचं जे विचारवंत आहात आणि तितके वेळ बसलेला आहात, म्हणजे पोटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक आपण खूप श्रेष्ठ मानलेली आहे. म्हणून आपण सर्वांचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो. या ठिकाणी 2 ओळीमध्ये बोलून या ठिकाणी मी संपवणार आहे. फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, आम्ही नाही कुणाचे गुलाम. अरे कारण आमच्या आयुष्याची कहाणी, आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, बाबासाहेबांनी लिहिली. आजच्या या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी व्याख्यान आपण ऐकलेलं आहात. म्हणून या ठिकाणी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे माननीय सहप्राध्यापक संजय कुमार कांबळे श्री अध्ययन यांनी आपल्या पुढे विषय बौद्धांचा भौतिकवाद मांडलेला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहप्राध्यापक माननीय रितेश वळसर यांनी बौद्ध संस्कृती हा विषय आपल्या पुढे मांडलेला आहे. त्याचप्रमाणे सिटी बोरा कॉलेज शिरूर येथील या ठिकाणी माननीय डॉक्टर प्राध्यापक राजाभाऊ भैमुले सरांनी या ठिकाणी आपल्या पुढे अतिशय उत्कृष्ट असं बौद्ध साहित्य व समाज यावरती आपल्या या ठिकाणी प्रकाश टाकलेला. आपला सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेला आहात आणि वेळात वेळ काढून दिलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.